आरती चालू आहे असा भयानकचा झालेला. हॅलो एव्हरीवन, तर मी आहे अनुष्का आणि आज आमच्या घरी आहे सत्यनारायणची महापूजा. तर आता खूप जास्त उशीर झालेला आहे, तर आपण पटकन आता रेडी होऊया. मी आज हा ड्रेस घालणार आहे जो की साडीचा आहे. हे मी खूप पहिलं शिवलेला मम्मीची साडी आहे, त्याचा मी ड्रेस शिवलाय. म्हणजे खूप जास्त उशीर झालेला आहे, तर चला पटकन रेडी होऊया. गाईस, माझा मेकअप करून झालेला आहे, तर चला आता आपण ज्वेलरी घालूया. माय मोस्ट फेवरेट पार्ट. सो गाईज, मी मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. फायनली रेडी झालेली आहे आणि मी अशी दिसतीये. हा बाबा, मी तुम्हाला माझा कम्प्लीट लुक दाखवते. तर गाईज, मी आता ब्रेकफास्ट करायला बसली आहे. मला ब्रेकफास्ट करायचा होता म्हणून मी ग्लॉस नाही लावलं. तर चला आता मी पटकन ब्रेकफास्ट करून घेते अँड मग ब्राह्मण येणार आहेत, मग पूजा चालू होणार आहे. पण अजून पूजा चालू कधी होणार? जेव्हा मम्मी पप्पा रेडी होतील. आणि मम्मी पप्पा अजून सुद्धा रेडी झाले नाही आहेत. मग ते रेडी होतील, मग आम्ही पूजा चालू करू. तुम्हाला माहिती आहे ब्रेकफास्टमध्ये काय येतात? ब्रेकफास्टमध्ये आहे पुरणपोळी, भात आणि आमटी. आणि मम्मानी सकाळच्या 5 वाजता उठून पुरणपोळी बनवली आहे. लाईक विचार करा, एवढा सकाळी उठून एवढ्या साऱ्या पुरणपोळ्या बनवल्यात. म्हणजे सगळ्यांसाठी नाही, फक्त जे देवाला जे नैवेद्य दाखवली. मग जेव्हा सगळे येणार तेव्हा त्यांच्यासाठी जेवण ठेवलंय. ते जेवायला आहे आज. म्हणजे पाहुण्यांसाठी जे पण येणार त्या महाप्रसादमध्ये आज पावभाजी ठेवली आहे, पुलाव ठेवलाय, जलेबी ठेवली आहे. एवढं सगळं ठेवलंय आज जेवायला. तर मज्जा येणार आहे आज. आणि माझी टेस्ट होती माहितीये किती वाजता? 11 वाजता. बट मी आज नाही गेले बिकॉज आज घरी पूजा आहे. कारण मी सकाळी उठून माहिती एवढं सगळं काम केलंय, मला एवढं काम लावलं गेलंय सकाळी. ह्यानी फक्त एकच काम केलंय, बस एक काम. मला ते एवढं सगळं काम करायला लागलं. तर चला आता मी बडबड करण्यापेक्षा जेवून घेते. सो गाईज, आता फायनली जे महाराज असतात ते आलेले आहेत. आणि आता थोड्या वेळ आणि ते सगळं सामान घेऊन आलेले आहेत, म्हणून आता ते थोड्या वेळात पूजा चालू करतील. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे बिकॉज मी किती दिवसापासून वाट बघत होती की कधी होणार आहे सत्यनारायणची पूजा. तर गाईज, आता आम्ही जे बॉक्स मागवले होते ना, तर मी आता ते तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय काय आहे. तर गाईज, हे बघा, असा बॉक्स मागवलाय आणि त्याच्यामध्ये थांबा मी दाखव. माझा ड्रेस गाईज, ड्रेस बघा माझा. झोपला पण आहे, समजत नाही का तुला? तेल सांडलंय. तेल आहे. तर गाईज, मी तुम्हाला दाखवते ते बॉक्स मध्ये काय काय आहे. तर त्यामध्ये पकड यश असं. तर त्यामध्ये आहे एक फ्रुटी, 2 ढोकले आणि 1 समोसा आणि 1 कचोरी आणि एक समोसा, एक काय, एक जलेबी आणि 2 ढोकळा आणि 1 कचोरी. तर असं सगळं मागवलंय त्या बॉक्स मध्ये, ज्याच्याने माझे हात असे चिकट चिकट झालेत कारण मी ते बॉक्स उचललाय म्हणून. असे 25 बॉक्स मागवलेत आणि इव्हन जेवण पण आहे. तर खूप मजा येणार आज. मी तुम्हाला यशचा पण लुक दाखवते. त्याने पण खूप क्यूटूसा असा कुर्ता घातलाय. वेट, तर गाईज, ह्या बघा, हा यश आहे ज्याने असा कुर्ता घातलाय आणि खूप क्यूटू दिसतोय. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत आता खूप जास्त फनी इन्सिडेंट झालाय. मी सांगते तुम्हाला काय झालं. तर आता मी वरी चढले होते बिकॉज मला यश आणि पप्पाचे कपडे काढायचे होते. तर मला यश आणि पप्पाचे कपडे काढायचे होते, तर मी वरी चढले आणि स्टूल नव्हता. हा, मी बेडवर चढली अशी वरी. लाईक इथे एक कपाट होता आणि मी अशी चढली, बेडवर पाय ठेवलेला. मग ती जे पाऊच होता तो असा मोठा ज्याच्यामध्ये कपडे होते, तो पाऊच मी काढायला गेली आणि मग काढल्यानंतर कपडे हे सगळे काढून झाले. मी ठेवला वापस. ठेवता वेळेस मी जेव्हा तो पाऊच असा ठेवत होती तेव्हा तो पाऊच जातच नव्हता, माहिती नाही का. मी असा ढकलला तरी तो जातच नव्हता. मग त्यानंतर मी काय केलं, जो त्याच्या खाली आमचा एक वॉर्डरॉब आहे तो ओपन केला आणि त्याच्यावर असे प्लॅटफॉर्म्स आहेत. तर ते प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला आणि अशी लटकली मी डायरेक्ट. तो पाऊच असा ढकलायला आणि ते लटकता
दुसऱ्या साईडचा ते दरवाजा असतो तो खुलला आणि माझे पाय सटकला आणि मी अशी लटकली आहे माकडासारखी वरी. आणि त्यानंतर मी मम्मी आली अशी पळत पळत पळत. मम्मी बेडवर उडी मारली मम्मीने मला वाचवण्यासाठी. आणि तिने काय केलं, त्याचा प्लॅटफॉर्म होता तिथे पाय ठेवला. आणि ती जेव्हा पाय ठेवत होती तिने मला ना धडाम करून धक्काच मारला. आणि तुम्हाला माहिती आहे बघा, मला इथे एवढं लागलं, माझं पूर्ण असं खरचलंय, खचरलंय, काय खरचटलंय हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. हे एवढ्या जोरात इथे खरचट. मम्मा मला वाचायला आली आणि मला धक्का देऊन दिला मम्माने आणि मला एवढ्या जोरात खूप जास्त खरचटलाय इकडे. आणि मग त्यानंतर दुसऱ्यांदा मम्मीचा जो शाल असतो हा रेड कलरचा, तो मी काढायला वरी वापस चढली. आणि तेव्हा काय झालं, तो पाऊच मी जेव्हा काढलंय सगळं झालं, जेव्हा ठेवत होती तेव्हा त्याची अशी एक जो फर्निचर आहे ना तो खूप असं शार्प आहे, तर त्याच्याने मला अजून एकदा इथे खरचटलं. इथे मला अजून एकदा खरचटलं. तर गाईज आज खूप जास्त फनी इन्सिडेंट झालेला आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. यशने पहिला एक ब्लू कलरचा कुर्ता काढलेला त्याने पहिला एक ब्लू कलरचा कुर्ता काढलेला. आणि काय आणि तो घालायला घेतला त्याला मम्मा बोलली एकदा घालून बघ तुला येतोय की नाही. तर जसा तो त्याने घालायला घेतला, त्याच्या हातातून असा काय खाली जात नव्हता, त्याने असा खेचला तरी जात नव्हता. मग त्याने दुसरा कुर्ता घेतला जो आता त्याने घातलाय, तो असा खूप असा कचकचित आहे, म्हणजे असा टोचतो आतमधून. आणि जेव्हा तो ते कुर्ता घालत होता तो लिटरली डान्स करत होता, त्याला एवढा कुर्ता टोचत होता. मग नंतर त्याने जेव्हा घातलं तेव्हा त्याला चांगलं वाटलं. नाही तर तो जेव्हा कुर्ता घालत होता त्याला लिटरली डान्स करत होता. काश मी त्याचा व्हिडिओ काढला असता ना, मी तुम्हाला दाखवला असता, बट मी तेव्हा खूप जास्त हसत होती म्हणून मी व्हिडिओ नाही काढू शकले. तर गाईस चला मी तुम्हाला बाहेर मला वाटलं 1 सेकंडसाठी मी ऑनच नाही केलंय आणि मी एवढी बडबडली आहे. तर चला मी तुम्हाला आता बाहेर काय चालू आहे तयारी मी तुम्हाला दाखवते. तर गाईस खूप सारी तयारी झाली, मी तुम्हाला दाखवते आता. आणि पूजा पण मांडून झालेली आहे, हे बघा. तर गाईस फायनली आता पूजा चालू झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. देवताभ्यो नमः स्वाहा. ओम आदिदेव्यै नमः स्वाहा. ओम भौमायै नमः स्वाहा. महालक्ष्मी नमः. तर माहिती आहे आता माझ्या काकाचा मुलगा आणि मुलगी आली, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आर्या आहे. हिला तुम्ही माझ्या खूप अगोदरच्या गणपतीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार. आता ही खूप जास्त मोठी झालेली आहे. तेव्हा मी पिंक कलरचा ड्रेस घातला होता. हाय, मी तुम्हाला आता निशंकला पण दाखवते. हाय निशंक. हा बघा गाईज, हा आहे निशंक माझ्या काकाचा मुलगा आणि ही आर्या. सो गाईज आता म्हणजे कथा झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात हवन सुद्धा झालंय. तर आता थोड्याच वेळात आरती होणार आहे, मी ते पण तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही इथे बसलोय कारण तो हवनचा धूर आणि तो डोळा तसा चालला म्हणून आम्ही इथे बेडरूममध्ये येऊन बसलोय. जसं हवनचा धूर असा संपणार मग तशी आरती करणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या ब्लॉगमध्ये पूर्ण म्हणजे हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही. गाईज बाहेर आरती चालू आहे. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता नदी पार्वती. आणि एवढा जास्त धुवा येत आहे म्हणून आम्ही बेडरूम मध्ये येऊन बसलो. डोळ्यातून लिटरली पाणी येत आहे. आणि हा बघा रडतोय इथे निश्चंग. हाय. सो गाईज फायनली पूजा संपलेली आहे आणि खूप गरम होत आहे कारण सगळं घरमध्ये धुवा झालाय. तर आता सगळं घर क्लीन करायचं आहे कारण खूप असं म्हणजे जे पूजा करताना जी सामग्री वापरली आहे तसं खाली पडलंय थोडं, तर सगळं क्लीन करायचं आहे. आता दिवामुळे एवढी सर्दी झाली हो ना वाचूला. आता पूजा संपलेली आहे आणि आता महाप्रसादाची वेळ आहे. तर सगळे गेलेत आता खाली जेवायला, म्हणजे आता जस्ट ती पूजा संपली तर ब्राह्मण जे आहेत ते गेलेत खाली जेवायला. आणि आता आम्ही असं बसलो आणि खूप जास्त धूर झाला सगळ्या घरात, ते असून पण डोळ्यात जात आहे. मग अशी ते लिटरली डोळ्यातून पाणी येत होतं तरी आता बऱ्याचपैकी कमी झालंय. तर निशंक पण आता झोपला आणि मी इथे येऊन बसली आहे कारण हॉलमध्ये खूप जास्त धूर झालाय.
तर गाईज मी तुम्हाला आता दाखवते कोण कोण आलं. तर हे बघा इथे आलंय विभाष. हाय विभू. हा हे बघ ही इथं आर्या आहे आणि हा बघा हाय आयुष्मान. हाय आयुष्मान पण आलाय घरी. तर आता विभू तुला काय बोलायचं आहे? हॅलो गाईज बोल. तर गाईज मी आता जेवायला गेलेली आणि मी जेवण करून आलेली आहे. तर आता इथे बघा इथे विभू आहे, निशंक आहे जो की रडते काय माहिती का रडते. आणि बाहेर सगळे लेडीज आहेत ते रील बनवतात. तर मी इथे येऊन बसते कारण मला आता खूप कंटाळा आला. म्हणजे खूप जास्त पाय दुखत आहेत. आणि ही बघा ही आर्या. आर्या ते ठेव. गाईस चला मी आता थोडं घर क्लीन करते बिकॉज आता सगळे गेस्ट आले होते तर थोडं खाण झालं होतं. तर म्हणजे थोडं गोष्टी इकडे इकडे झालं होतं तर आता मी क्लीन करते घर. तर गाईस गेस्ट कोण आलं असेल तर आता आलेत आई आलेत आमच्या घरी दर्शन करायला. आणि हे बघा हे माझे पप्पा आहेत. म्हणजे त्यांचा आउटफिट बघा. पप्पा पण पप्पा खूप रील बघतात. खूप रील. आणि हे बघा इथं मम्मा आणि इथं आई आहे. किती बघितल्या काय माहिती मी बोल. हे बघा हाय करा. तर गाईस असा होता आजचा दिवस. तर अजून माहिती नाही किती सारे गेस्ट येणार आहेत बट खूप सारे गेस्ट येऊन गेलेले आहेत. खूप छान वाटलं आल्याबद्दल. तर आता मी जेवण पण करून आले. तर आता इथे मम्मा आईला टिक्का लावतीये, हळदी कुंकू लावतीये. तर काय तुम्हाला माहिती आहे जे भुलेश्वरमध्ये इन्सिडेंट झाला आहे गणपतीचं ते खूप जास्त असं भयानकचं झालं. तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे माझ्या पप्पाचे फ्रेंड होते त्यांची डेथ झालेली आहे. माझे पप्पाचे एकदम असे म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्टमधले खूप जवळचे असे त्यांचे मित्र होते त्यांची डेथ झालेली आहे. लाईक 2 जणांची डेथ झाली आणि 5 जण जखमी झाले त्याच्यामध्ये. तर 2 जणांमधून 1 जण माझे पप्पाचे फ्रेंड होते. तर खूप वाईट झालं. तर त्या काकांचं नाव संकेत काका असं होतं. खूप वाईट गोष्ट झालेली आहे. सो गाईज आय एम बॅक इन माय कम्फी क्लोथ्स. आणि आता मी चालली आहे विभांशला घ्यायला बिकॉज विभूला यायचं आहे घरी. तर आताच विभांशचा कॉल आलेला. तर मी आता चालली आहे विभूला घ्यायला. भेटते तुम्हाला विभूला घेऊन आल्यानंतर. हे बघा विभूला विभू इथं बघ इथं टाईट वन टाईट तो बरंच बांधू पण देते. विभांश भाई बन गया डॉन. भाई चष्मा घातला ना चांगलं उघडलं. एक नारळ पण नाही आले पण. तर गाईज आता आम्ही जेवायला बसलोय. तर आता जेवणामध्ये पण पावभाजी आहे का. हे बघा विभांशला खूप उत्साह आहे तर माझ्या ब्लॉगमध्ये यायचं. हा बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग. तर गाईज आजचा दिवस खूप छान होता. खूप मजा आली. अँड आता वाजलेत 9 आणि खूप जास्त झोप येते. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. बाय.